नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मजा, तुमचं जास्त वेळ न घेता छान शेवटी छान आहे बघा। पूर्ण उंची घेतली आपण 13.5 इंच, घडी घ्यायची आहे आपल्याला 9.5 इंचाची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी, 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर आणि जितका शोल्डर घेणार आहे तितकीच आपल्याला मोंड्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करून घ्यायचा। कोपऱ्यामधून 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंड्याचा आकार द्यायचा आहे। त्याच्यानंतर गळा उंची घ्यायची आहे 9.5 इंच, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा। इथे घ्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार। ह्याप्रमाणे आपण आकार द्यायचा आहे मटका गळ्याचा। बघा, अगदी छान असा आपण आकार दिलाय। आता मोंड्याचा आकार जो दिलाय तो कट करून घ्यायचा आहे पहिले आणि नंतर घ्यायचा आपण कॅनव्हास। त्याला डबल फोल्ड घडी करायची, बंद बाजूकडे ठेवून एक पदर ओपन करून पिन लावून घ्यायची। जो आकार आपण कपड्यावर आखला तोच आपण घ्यायचा कॅनव्हासवरती आखून ह्याप्रमाणे। मध्ये सुद्धा एक रेष मारून घ्यायची, नंतर कॅनव्हासला पलटी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तो आकार आखून घ्यायचा आहे आणि रेषेच्या बाहेर साधारण 1 इंच अंतर ठेवून बाकीचं कॅनव्हास घ्यायचं कट करून। बघा, ह्याप्रमाणे आपण कॅनव्हास कट केलं। इथे मध्ये एक सेंटर काढायचं आहे, कॅनव्हासला सुद्धा सेंटर काढायचं आहे। नंतर घ्यायचा ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं आहे अस्तर आणि मोंड्याची बाजू थोडीशी कट करून घ्यायची। नंतर पीस ओपन करून ठेवायचा, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आणि आपण जे कट केलेलं जे कॅनव्हास आकार दिलेला आहे तो घ्यायचा, सेंटरला सेंटर लावायचा, 2 पिना लावून घ्यायच्या। हा खालचा भाग सुद्धा व्यवस्थित करून मगच पिन लावायची आणि जी रेषा आपण मारली त्या रेषेवरती घ्यायची शिलाई मारून। अगदी व्यवस्थित अशी शिलाई मारायची आहे, म्हणजे कुठेही आकार आपला चुकणार नाही याची पण आपण काळजी घ्यायची आहे, म्हणजे परफेक्ट आपला ब्लाऊज तयार होईल। पिना काढून घ्यायच्या आणि मधला जो भाग आहे कपड्याचा आणि कॅनव्हासचा तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। कट करताना सुद्धा शिलाईचे थोडंसं अंतर सोडून कट करायचं आणि कट झाल्यानंतर गळ्यावर पूर्ण असे नॉचेस द्यायचे बघा, तेव्हासुद्धा आपला शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घ्यायची। नंतर अस्तर आणि कॅनव्हासमध्ये पलटी करून पुन्हा त्याच्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे, म्हणजे त्याने आपला जो गळा आपण बनवतोय तो अगदी परफेक्ट असा तयार होईल। बघा, ह्याप्रमाणे अगदी व्यवस्थित अशी दाबटीप आपल्याला द्यायची आहे आणि दाबटीप देऊन झाल्यानंतर कपड्याला पलटी मारून आपल्याला पूर्ण अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे। बघा, अगदी व्यवस्थित अशी आपण दिली दाबटीप। आता कपड्याला पलटी मारायची, सगळं अस्तर आपण जॉईंट करून घ्यायचं आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल। बघा, हे अस्तर पूर्ण बाजूने असं आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे आणि उरलेला जो कपडा आहे आता तो सगळा घ्यायचा कट करून। बघा, एक्स्ट्राचा जो कपडा दिसतोय तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे। व्यवस्थित कट केल्यामुळे आपल्या ब्लाऊजची जी फिनिशिंग आहे ना ती अगदी सुंदर अशी येते, त्याच्यामुळे अगदी व्यवस्थित असं कट करायचं। सगळं अस्तर आपला कपडा जो कट करून झाला नंतर आपल्याला मारायचे पाठीवरचे टक्स, खाली अर्धा इंच वरती 4.5 इंच असे आपल्याला दोघंही टक्स मारून घ्यायचे। त्याच्यानंतर लगेच घ्यायची कमरेला पट्टी लावून पट्टी घ्यायची, तिला एका बाजूने असं फोल्ड करायचं आणि सिंपल वरतून ठेवून आपल्याला घ्यायची ती जॉईंट करून। बघा, मध्ये शिलाई मारत आल्यानंतर सेंटरला एक आपल्याला पट्टीला चुनी टाकायची आहे, त्याच्यानंतर द्यायची पट्टीवरती दाबटीप आणि मध्ये पट्टी फोल्ड करून पुन्हा एक शिलाई त्याच्यावरती मारून घ्यायची। आता आपला हा पाठीचा भाग पूर्णपणे तयार झालेला आहे। त्याच्यानंतर आपण आता इथे थोडंसं गोळा झालं तिथे शिलाई काढून घेतली, म्हणजे व्यवस्थित करून घ्यायचं आहे। आता आपण कॉन्ट्रास्ट पट्टी घेतली 4 इंच रुंदीची, बघा याप्रमाणे ती आपल्याला लांब करायची म्हणून आपण 2 पट्ट्या घेऊन जॉईंट करून घेतल्या। याप्रमाणे आपण तिला जॉईंट दिला आणि कपड्याला अशी घडी मारून एक शिलाई मारून घ्यायची। बघा, शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला कशाच्या तरी साहाय्याने तिला असं पलटी करून घ्यायचं। अगदी सुंदर अशी डिझाईन आपण आज बनवणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे।
बघा पूर्ण पट्टी झाली आपली पलटी करून. बघा पट्टी पलटी झाल्यानंतर ह्याप्रमाणे दिसणार आहे. अगदी व्यवस्थित अशी पकडून बरोबर सेंटरला आपल्याला तिला प्लेट टाकायचे. बघा प्लेट टाकताना कशा टाकायच्या, एका प्लेटचं तोंड तिकडे करायचं, एका प्लेटचं तोंड इकडे करायचं. ह्याप्रमाणे आपल्याला पूर्ण पट्टीवरती ह्या प्लेट टाकून घ्यायच्या आहे. एका पट्टीचं तोंड तिकडे आणि एका पट्टीचं तोंड इकडे, ह्याप्रमाणे सगळ्या प्लेट आपण टाकून घेणार आहे. बघा आपल्या प्लेट्स तयार झाल्या आहे. आता आपण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे. गळ्याला आपण आता लेस लावून घेणार आहे. बरोबर गळ्याच्या कडेने आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे. लेस लावून झाल्यानंतर ते लेसला आपल्याला दोघं साईडने शिलाई मारून घ्यायचे. त्याच्यानंतर आपण ही फ्रिल घ्यायची आणि बरोबर अशी लेसच्या कडेने आपल्याला ती फ्रिलची कट ठेवायची आणि पूर्ण अशी शिलाई मारून घ्यायची. बघा याप्रमाणे जी आपण मध्ये शिलाई मारलेली त्याच शिलाईवरती शिलाई अशी आली पाहिजे आणि फ्रिल अगदी व्यवस्थित अशी लावायची. बरोबर त्या लेसच्या कडेला आपली फ्रिलची जी कड आहे ती लावून आणि मगच ही लेस आपल्याला जॉईंट करून घ्यायची. बघा इथे घ्यायचं आपल्याला असं कपडा कट करून अगदी व्यवस्थित असं आणि शिलाई मारून पॅक करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण आता घ्यायचे लटकन बनवायला. त्याच्यासाठी आपण घेतले चौकोनी तुकडे. दोन्ही कलरचे आपण 2-2 तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचे असं त्रिकोणमध्ये असं शिवून घ्यायचे. एका त्रिकोणचे आपण तोंड असे फोल्ड केले आणि याच्यावरती ठेवून ते लटकन आपल्याला बनवायचे. बघा ह्याप्रमाणे नॉट घ्यायची, नॉट ठेवायची आणि हा जो एक त्रिकोण आहे तो असा दुमडून एक लटकन तयार करायचं. त्याचप्रमाणे आपण दुसरं लटकनसुद्धा बनवणार आहोत. मैत्रिणी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि रोज असे छान छान आपले व्हिडिओ बघत जा. चॅनलला लाईक करत जा भरपूर. हे बघा अगदी छान असे लटकन तयार झाले. त्याच्यानंतर ह्या डिझाईनला आपल्याला मणी लावून घ्यायचे. तर ह्याप्रमाणे आपण मणी लावायचे. मध्ये सेंटरपासून वरती सुई काढली आणि ते 2 पाकळ्याच्या पकडून आणि बरोबर तिथे एक सेंटरला असं मणी लावून घ्यायचं आहे आणि सगळ्या डिझाईनला आपण असे मणी लावून घेणार आहे. बघा त्याच्याने आपली जी डिझाईन आहे ती अगदी सुंदर अशी दिसणार आहे. बरोबर त्या पाकळीच्या मध्ये असे सुई काढून घ्यायची खालून वरती आणि नंतर ते दोन्ही टोकं पकडून पॅक करून मगच तिथे मणी लावून घ्यायचं आहे. इथे गाठ मारून तो मणीसुद्धा पॅक करून घ्यायचा. अगदी सुंदर अशी आपली डिझाईन तयार होणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. बघा याप्रमाणे आपण सगळे मणी आता लावून घेणार आहे. आपले मणी लावून झाले. त्याच्यानंतर आपण 1 इंचाची पट्टी घेतली, तिला फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची. बघा शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई मारून झाल्यानंतर शिलाई मारून झाली. आता शिलाई मारून झाल्यानंतर आपल्याला तिला कशाच्या तरी साहाय्याने सुईच्या साहाय्याने असं पलटी करून घ्यायची. बघा ते अशी नॉट आपली तयार होणार आहे. त्याच्यानंतर आपण आणखी एक नॉट तयार करून घेतली आणि याचे साधारण 2-2 इंचाचे आपल्याला तुकडे करायचे. बघा याप्रमाणे आपण तुकडे करायचे आहेत. सगळे जे 2-2 इंचाचे तुकडे आपण इथे करणार आहे. आता आपल्याला हे फोल्ड करायचं आणि पूर्ण गळ्यावरती आतल्या बाजूने असे आपल्याला ते लावून घ्यायचे आहेत. बघा ह्याप्रमाणे आपण हे लावणार आहे. साधारण अर्धा इंच ते बाहेर ठेवून बाकीचं मध्ये हे करून आणि शिलाई मारून घ्यायची.
बघा ह्याप्रमाणे आपली डिझाईन झाली तयार. आणि त्याला आता आपल्याला एक नॉड घ्यायची आणि पूर्ण डिझाईनमध्ये आपल्याला ती नॉड अशी ओवून घ्यायची आहे. पहिले आपण लटकन लावून घेऊया आणि नंतर आपण नॉड ओवून घेऊया. तुम्ही अगदी मॅचिंग दोरी जरी बनवली आणि त्याच्यातून घातली तरी पण ती सुंदर दिसेल. बघा आता ही नॉड घ्यायची आणि पिनच्या साहाय्याने आपल्याला ती पूर्ण डिझाईनमध्ये अशी ओवून घ्यायची. बघा आपली नॉडसुद्धा आता छान अशी ओवून झालेली आहे. आता आपल्याला बघायचं आहे डिझाईनचा फायनल लुक. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि रोजच्या रोज आपल्या नवीन ज्या डिझाईन येतात त्या बघत चला. बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक अगदी सुंदर आणि सोबर. मित्रांनो, कशी वाटली आपली ब्लाऊज डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची. ते व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.